नमस्कार, मी शामराव सुतार पनवेलवरून. जय हरी विठ्ठल माऊली, जय हरी विठ्ठल. आज आषाढी एकादशी, त्याकरता 20-21 दिवसापूर्वी पासून आळंदी व देहूवरून संत श्रेष्ठ ज्ञानदेव व तुकाराम महाराजांची पालखी व दिंडी सोहळा प्रस्थान करतात. तसेच महाराष्ट्रातून बऱ्याच दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. इथं कुणी कुणाला मान सन्मानाने बोलवलं जात नाही, तर प्रत्येकजण आपली कामे उरकून ती जी ओढ पंढरीच्या पांडुरंगाची लागलेली असते ती वर्णन करू शकत नाही. असं प्रत्येकाच्या मनी निष्काम भक्ती ओतप्रोत भरलेली असते. विठुनामाचा गजर करत अनेक दिंड्या लाखोंच्या संख्येने याच्यात समुदायाने पायी चालत असतात. पण प्रत्येक जण थकत नाही. तरी सुद्धा अनेक सेवाभावी संस्था यात आपला सेवाभाव नोंदवत असतात, आपल्या परीने सेवा करत असतात. या दिंडीत वर्षानुवर्षे लाखोंनी संख्या वाढत असते, कमी होत नाही. हाच मनापासून सेवाभाव जपला जातोय. म्हणूनच माझ्या मधुरगट शब्दांची या कविता संग्रहातील कविता तुझाच ध्यास सादर करीत आहे. तुमच्यासोबत जमला आहे संतांचा मेळा, तुमच्यासोबत जमला आहे संतांचा मेळा. मग कशाला येईल पायात गोळा, मुखाने जय हरी विठ्ठल बोला, मुखाने जय हरी विठ्ठल बोला. तुमच्या पायातील जाईल गोळा, तुमच्या पायातील जाईल गोळा. पंढरीच्या वाटेवर संतांचा असतो आनंदी सोहळा, पंढरीच्या वाटेवर संतांचा असतो आनंदी सोहळा. मुखाने जय हरी विठ्ठल बोला, मुखाने जय हरी विठ्ठल बोला. ध्यास भेटीचा देवा विठ्ठला तुझाच असतो, ध्यास भेटीचा देवा विठ्ठला तुझ्याच असतो. ध्यानी मनी आठवणी माऊली तुझीच मूर्ती, ध्यानी मनी आठवणी माऊली तुझीच मूर्ती. सतत डोळ्यासमोर तरळत असते. तुझ्या भेटीची आस या भक्तांना नेहमीच लागते, तुझ्या भेटीची आस या भक्तांना नेहमीच लागते. या संताला देवा सदैव तुझ्याच भेटीची आस, या संताला देवा सदैव तुझ्याच भेटीची आस. डोळे भरून पाहण्यास माझ्या जीवाला लागला देवा तुझाच ध्यास, डोळे भरून पाहण्यास माझ्या जीवाला लागला देवा तुझाच ध्यास, देवा तुझाच ध्यास. माझ्या कवितेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवार व नातेवाईकास शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.